लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बाजार सावंगी येथील ग्रुप ग्रामपंचायत ग्रामसभेला ग्रामस्थांचा जोरदार प्रतिसाद। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या 7 कलमी कार्यक्रमाबाबतीत विशेष चर्चा। बातमी येत आहे खुलताबाद येथून। छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी येथील ग्रुप ग्रामपंचायत बाजार सावंगी ग्रामसभेत गावच्या विकासाच्या पारदर्शकतेच्या दूरदृष्टीने व नागरिकांच्या विविध प्रकारच्या समस्येबाबत आज दिनांक 26 जानेवारी 25 रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी सरपंच अप्पाराव पाटील नलावडे, ग्रामसेवक बनसोड, उपसरपंच कारभारी नलावडे, माजी सरपंच भीमराव नलावडे, ज्येष्ठ समाजसेवक पुंजाजी नलावडे, बाजार सावंगी पोलीस चौकीचे मुख्य जमादार नवनाथ कोल्हे, महसूलचे पट्टे, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ पत्रकार चांदखान पठाण, ग्रामपंचायत सदस्य पोपट काटकर, अरुण गायकवाड, कल्याण काटकर, अनिल गिरी व सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी अधिकारी यांचीही उपस्थिती होती। उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत 11 वाजता ग्रामसभेची सुरुवात करण्यात आली। यात अगोदर ग्रामपंचायतचा विषय मांडण्यात आला। ग्रामपंचायतीला आलेला निधी व झालेला खर्च याचा काटेकोरपणे हिशोब देण्यात आला व त्यानंतर ग्रामसभेत उपस्थित असलेल्या नागरिकांच्या विविध प्रकारच्या समस्यांचा निपटारा करण्यात आला। नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन समाधानकारक व विनम्रपणे विविध कार्यालयातील तक्रार अर्ज निकाली काढण्यात आले। ग्रामसभेचे प्रोसिडिंग ग्रामसभेच्या ठिकाणीच सर्वांच्या समोर लिहिले गेले। ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शक, स्वच्छ, भ्रष्टाचार विरहित करण्याचा प्रयत्न करू। ग्रामसभेच्या आयोजनाबद्दल ग्रामस्थांना 8 दिवस अगोदर गावातील शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयामार्फत नोटीस पाठवून माहिती देण्यात आली। शासनाचा विविध प्रकारचा निधी प्राप्त झाला असून पेंडिंग राहिलेल्या कामाचा तात्काळ निपटारा करण्यात येणार असल्याचे यावेळी सरपंच अप्पाराव पाटील नलावडे, ग्रामसेवक बनसोड यांनी यावेळी सांगितले। तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी सुरू केलेली 7 कलमी कार्यक्रम विषयी चर्चा करून अंमलात आणण्यात आले। ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत येणारी कामे दर्जेदार होतील याकडे पारदर्शकपणे लक्ष देण्यात येईल असे ग्रामसेवक बनकर, सरपंच अप्पाराव पाटील नलावडे यांनी यावेळी सांगितले। बैठकीत पाणीपट्टी व घरपट्टी वसुलीसाठीही चर्चा करण्यात आली। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर व नियमित होतील त्यासाठी घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीसाठी अभियान राबवण्यात येईल असे सांगून ग्रामसेवक बनसोड व सरपंच अप्पाराव पाटील नलावडे यांनी सर्वांचे आभार मानले। उपसंचालक आरोग्य सेवा महाराष्ट्र राज्य पुणे यांचं पत्र होतं 23 जानेवारीचं। जन्म मृत्यू नोंदणी कायदा 1969 मधील सुधारणा 2023 बाबत। तर यामध्ये उशिरा जन्म मृत्यू प्रमाणपत्र देण्याबाबत करण्यात आलेल्या कारवाई संदर्भात शासनाकडे मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। सदर तक्रारीची चौकशी करण्याकरिता गृह विभागामार्फत विशेष तपासणी पथकाची SIT स्थापना करण्यात आलेली आहे। त्यानुसार संदर्भीय पत्र क्रमांक 5 अन्वये उशिरा जन्म व मृत्यू प्रमाणपत्र वितरित करण्याची कार्यवाही पुढील आदेशापर्यंत करण्यात येऊ नये अशा आशयाचं पत्र आलेलं आहे। तर यामध्ये जे 1 वर्षाच्या वरचे जन्म मृत्यू तर त्यांना जे तर हे आदेश जोपर्यंत लागू आहे तोपर्यंत म्हणजे नवीन नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र भेटणार नाही। पण मग ते लोकांची कुंडी भिन्न होते। आता स्थानिकला आता चर्चा करतो विषय बरं का, लोकांची कामं अडणार याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा। आता SIT पत्र काढलं पण जर ह्या गावामध्ये 50 वर्षापूर्वी एक नागरिक राहतो समजा आणि ते ग्रामपंचायत लेवलला ते माहिती समजा साहेब आता नोंद नाही एखाद्याची समजा आणि आता त्याची नोंद त्याचं काम अर्जंट आहे। आता यायचे ह्या नियमानुसार आम्ही त्याचं अनुपलब्ध पत्र देणार नाही, मग ते अडवणारच ते काम रेकॉर्डिंग करू न्यूज लावासाठी थोडीशी 1 मिनिटाची ठीक आहे कंटिन्यू करू बाजार सावंगी शेखरवाडी ग्रामपंचायतची सर्वसाधारण ग्रामसभा। या सभेमध्ये दक्षता समितीची स्थापना करण्यात आली। जन्म मृत्यू नोंदणी संदर्भामध्ये माहिती देण्यात आली। ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात आली। यामध्ये विविध विकास कामे
आणि योजनेविषयी सविस्तर अशी सखोल चर्चा करण्यात आली. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी खुलताबाद प्रतिनिधी मुनीर अब्बास शहा, छत्रपती संभाजीनगर.